हा कार्यक्रम आहे माइंडस्टेक्स फाउंडेशन ट्रस्ट निर्मित. नमस्कार. विंडोज ऑपरेटिंग सिस्टमच्या आत ना एक खूप मोठा रहस्य दडलेला आहे आणि आज आपण तेच रहस्य उलगडणार आहोत. चला आपल्या पीसीच्या त्या सिक्रेट ब्लूप्रिंटमध्ये डोकावूया, जी आहे विंडोज रजिस्ट्री. पण थांबा, पुढे जाण्याआधी एक प्रश्न. आपल्या पीसीचं असं कोणतं गुप्त हृदय आहे जे खरं तर सगळं काही, अगदी सगळं काही कंट्रोल करतं? काही कल्पना आहे? ह्याचं उत्तर आहे विंडोज रजिस्ट्री. हो, हा एक असा सेंट्रल डेटाबेस आहे जिथे आपल्या कॉम्प्युटरच्या हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि युजर प्रोफाईल या सगळ्याच्या सगळ्या महत्त्वाच्या सेटिंग्ज सेव्ह केलेल्या असतात. थोडक्यात सांगायचं झालं तर ही एक मास्टर ब्लूप्रिंट आहे ज्याच्यावर आपला संपूर्ण कॉम्प्युटर चालतो. ठीक आहे, तर मग ही जी मास्टर ब्लूप्रिंट आहे ती नक्की दिसते तरी कशी? चला या ब्लूप्रिंटचा नकाशा पाहूया आणि तिची रचना समजून घेऊया. हे बघा, आता ज्या स्क्रीनवर दिसतंय ना, तो आहे रजिस्ट्री एडिटर. हीच ती खिडकी आहे जिथून आपण थेट आपल्या सिस्टीमच्या गाभ्यात म्हणजे अगदी कोरमध्ये डोकावू शकतो. बघायला थोडं किचकट आणि भीतीदायक वाटतंय नाही का? पण घाबरू नका, आपण फक्त ह्याची रचना समजून घेणार आहोत. आणि याची रचना समजून घ्यायला खरं तर खूप सोपी आहे. बघा, आपल्या हार्ड ड्राईव्हवर कसं फोल्डर्स असतात, त्या फोल्डर्सच्या आत सब फोल्डर्स असतात आणि मग त्यात फाईल्स असतात, बरोबर? सेम तशीच रचना रजिस्ट्रीची आहे. इथे कीज म्हणजे आपले फोल्डर्स, सब कीज म्हणजे सब फोल्डर्स आणि व्हॅल्यूज म्हणजे त्या आतल्या फाईल्स. सोपं आहे की नाही? आता ही जी ब्लूप्रिंट आहे ना, ती मुख्य 5 विभागांमध्ये विभागलेली आहे. उदाहरणार्थ HKey_current user. यात आपल्या वैयक्तिक सेटिंग्ज असतात, जसं की डेस्कटॉप वॉलपेपर किंवा फॉन्टची निवड. मग आहे HKey_local machine, ज्यात आपण इन्स्टॉल केलेले सॉफ्टवेअर्स आणि हार्डवेअर ड्रायव्हर्सची माहिती असते. बाकीचे विभाग फाईलचे प्रकार, कॉम्प्युटर वापरणाऱ्या सगळ्या युजर्सची माहिती आणि सध्याचं हार्डवेअर कॉन्फिगरेशन काय आहे हे सगळं सांभाळतात. म्हणजे बघा, प्रत्येक विभागाचं काम कसं ठरलेलं आणि महत्त्वाचं आहे. ओके, तर आता आपल्याला रचना तर कळली. पण या फाईल्स म्हणजे व्हॅल्यूजमध्ये नक्की काय असतं? ही ब्लूप्रिंट कोणत्या भाषेत लिहिलेली आहे? चला आता ते बघूया. इथे जी माहिती असते ना, ती वेगवेगळ्या प्रकारची असते. मुख्य म्हणजे 3 प्रकार आहेत. पहिला आहे स्ट्रिंग म्हणजे साधं सरळ टेक्स्ट. दुसरा आहे बायनरी म्हणजे रॉ डेटा जो मशीनला समजतो. आणि तिसरा DWOR म्हणजे फक्त आकडे. हे आकडे सहसा एखादी सेटिंग चालू आहे की बंद हे ठरवण्यासाठी वापरतात. म्हणजे 1 असेल तर चालू, 0 असेल तर बंद. थोडक्यात प्रत्येक सेटिंगची एक वेगळी भाषा असते. आणि आता आपण या प्रवासाच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि खरं सांगायचं तर सगळ्यात धोकादायक टप्प्यावर आलो आहोत. तो टप्पा म्हणजे एडिटिंग. कारण जिथे प्रचंड शक्ती असते तिथे धोकाही तितकाच मोठा असतो. रजिस्ट्रीमध्ये काही बदल करायचे असतील तर त्यासाठी एक मुख्य टूल वापरलं जातं. त्याचं नाव आहे regedit.exe. हो, हेच ते साधन आहे जे आपल्याला थेट विंडोजच्या आत त्याच्या कोरमध्ये प्रवेश मिळवून देतं. पण थांबा, 1 मिनिट. पुढे जाण्याआधी एक अत्यंत महत्त्वाची सूचना. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे. कोणतेही बदल करण्यापूर्वी तुमच्या रजिस्ट्रीचा बॅकअप घेणं ही नेहमीच एक चांगली कल्पना असते. कारण पश्चाताप करण्यापेक्षा सुरक्षित राहणं कधीही चांगलं. आणि ही गोष्ट इथे 100% लागू होते. मग प्रश्न येतो की सुरक्षित कसं राहायचं? सोपं आहे. आपण रजिस्ट्रीच्या कोणत्याही भागाचा बॅकअप घेऊ शकतो. त्यासाठी फक्त रजिस्ट्री एडिटर उघडा, ज्या कीचा बॅकअप हवा आहे ती निवडा. मग वर फाईल मेन्यूमध्ये जाऊन एक्सपोर्टवर क्लिक करा. फाईलला एक नाव द्या आणि तिला .reg फाईल म्हणून सेव्ह करा. बस, झालं काम. तर मग थेट एडिटिंगचा धोका पत्करण्यापेक्षा आपल्या सिस्टीमची देखभाल करण्याचे काही सुरक्षित आणि स्मार्ट मार्ग आहेत का? नक्कीच आहेत. चला तेच पाहूया. तर आता सगळ्यात मोठा प्रश्न. जर हे सगळं इतकं धोकादायक आहे तर आपण स्वतःहून कधी रजिस्ट्री एडिट करावी का? बघा, खरं सांगायचं तर बहुतेक युजर्ससाठी याचं उत्तर आहे नाही. थेट एडिटिंग करण्याची सहसा काहीच गरज नसते. कारण विंडोज स्वतःच सिस्टीमची काळजी घेण्यासाठी अनेक सुरक्षित टूल्स आपल्याला देतं. अनेक छोट्या मोठ्या समस्या तर रजिस्ट्रीला हात न लावताच सुटतात. जसं की डेस्कटॉपवरचे शॉर्टकट काम करत नसतील, किंवा काही प्रोग्रॅम्स कम्प्युटर सुरू झाल्यावर नीट चालत नसतील, किंवा जुने एरर रिपोर्ट्स काढून डेस्कची जागा मोकळी करायची असेल. या सगळ्या कामांसाठी विंडोजमध्येच सुरक्षित पर्याय आहेत. आणि हे बघा, हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. विंडोज एक्सपिरियन्स इंडेक्स. हे विंडोजमध्येच असलेले एक टूल आहे
जे आपल्या कम्प्युटरच्या परफॉर्मन्सला एक स्कोअर देतं. आणि याच्या मदतीने आपल्याला अगदी सुरक्षितपणे कळतं की सिस्टीममध्ये कुठे सुधारणा करण्याची गरज आहे. म्हणून आजच्या या चर्चेचा सार काय? तो हा की ही ब्लूप्रिंट काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. पण कोणतंही काम करण्यासाठी योग्य आणि सुरक्षित साधनांचाच वापर करा. प्रत्येक वेळी थेट रजिस्ट्रीमध्येच जायला हवं असं काही नाही. तर आता ही ब्लूप्रिंट तर आपल्या समोर आहे, तिची रचनाही आपण समजून घेतली. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या ज्ञानाचा वापर आपण कसा करणार आहोत.